काही दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते भारतीय अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणलेले होते. भारतीय अर्थव्यवस्थेचा अपमान केलेला होता एक प्रकारे. खरंच भारतीय अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी आहे का, म्हणजे मृत झालेली आहे का? रुपयांची होणारी घसरण आणि जागतिक राजकारणातील झालेले बदल हे केवळ आकडे नाहीत, तर या सगळ्याचा थेट परिणाम जो आहे तो सामान्य भारतीयांच्या जीवनावर होत असतो. आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या जी काही ग्लोबल रँकिंगमध्ये बदल झालेला आहे, रुपयांची घसरण झालेली आहे, या विषयावर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. रुपयांची घसरण झालेली आहे हा विषय सोपा नाही. आपली रँकिंग खाली आलेली आहे आणि एकीकडे आपल्या देशामध्ये मोफतच्या रेवड्यांचा पाऊस पडतो. आता रेवड्या म्हणजे काय, नेमकं रुपयांची घसरण का झाली, अर्थव्यवस्था ग्लोबल रँकिंगमध्ये 6व्या क्रमांकावर का आली, हे सगळे विषय आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला भारत म्हणजे अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अत्यंत वेगानं पुढे जाणारी उभरती अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. 2 वर्षापूर्वी आपण इंग्लंडला आसमान दाखवलेलं होतं, म्हणजेच इंग्लंडला मागं टाकलेलं होतं. 5व्या क्रमांकावर असणारी अर्थव्यवस्था भारताने तिच्या पुढं उडी घेतलेली होती. सगळ्यांना वाटलं होतं की आता 4था नंबर जपानचा तो आपल्या खिशामध्ये आहे. आपण जपानला देखील मागे टाकू शकतो. इंटरनॅशनल नाणेनिधी म्हणजेच IMFनं एक नवीन आकडेवारी जाहीर केली आणि आता आपण 6व्या क्रमांकावर गेलेलो आहोत. आता तुम्ही म्हणाल, आपला विकास दर आहे, GDP वाढीचा जो दर आहे, अर्थव्यवस्थेचा वाढीचा जो दर आहे तो 7% वरी असताना मग आपण खाली कसं काय आलेलो आहोत? तर याचे 2 उत्तर आहेत, 2 गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था सातत्यानं जगभरामधून उभरती अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. जी 7% वर भारताच्या विकास दर वाढीचा रेट आहे. तो सातत्यानं 7% वर असताना देखील भारताची ग्लोबल रँकिंग जी आहे, काही दिवसापूर्वी आपण 4थ्या क्रमांकावर गेलेलो होतो आणि आता अचानक 6व्या क्रमांकावर आलेलो आहोत. असं का घडलेलं आहे? तर यामध्ये काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. रुपयाचा गेलेला तोल म्हणजेच काय? तर जगाच्या बाजारामध्ये आपण किती ताकदवान आहोत किंवा आपली अर्थव्यवस्था कुठं आहे हे मोजतात ते डॉलरमध्ये. आता रुपया जो आहे तो ₹95 शिवून आलेला आहे. म्हणजेच आपली अर्थव्यवस्था ताकदीनं वाढली आहे, पण ज्या वजनाच्या काट्यावर ही अर्थव्यवस्था मोजली जाते, तो काटाच आता डॉलरच्या बाजूने झुकलेला आहे. म्हणजेच काय, तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयांचं मूल्य कमी झालेलं आहे. ₹95 पर्यंत रुपया रेकॉर्ड लोला गेलेला होता. त्यामुळं जपान आणि इंग्लंड आपल्यापेक्षा कमकुवत अर्थव्यवस्था असताना देखील डॉलरचं मूल्य जे आहे त्यांच्या करन्सीचं ते जास्त असल्यामुळं आपली अर्थव्यवस्था त्यांच्या मागे आलेली आहे. रुपयाची घसरण झालेली आहे. रुपया रेकॉर्ड लोला आलेला आहे. ₹95 पर्यंत रुपयाची घसरण झालेली होती. आता ही दुर्दशा का झालेली आहे? रुपया एवढा का घसरलेला आहे? इतका खाली का पडलेला आहे? रुपया घसरणं या सगळ्याचे नेमके काय परिणाम होतात? तर रुपयाची घसरण होणं म्हणजे आपल्या खिशातून पैसे चोरीला जाण्यासारखं आहे. याची 2 मुख्य कारणं आहेत. एक, तेलाचं जाळ आणि दुसरं म्हणजे रशिया युक्रेनचं तिकडे युद्ध सुरू आहे. इकडं इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. दुसरीकडे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग जो आहे तो बंद होता. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे भारतासाठी एक प्रकारची तेलाची पाईपलाईन आहे. भारताचं सुद्धा नाक असल्यासारखं झालेलं आहे. कारण तिथं तणाव वाढला की तेलाच्या किमती वाढतात. भारत 80% तेल आयात करतो आणि हॉर्मुझमधून जवळ-जवळ 40% तेल भारत आयात करतो या मार्गाने. आणि अशामध्ये रुपया जो आहे तो ₹95 प्रचंड रेकॉर्ड लो पर्यंत गेलेला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये. तिथपर्यंत शिवून आता तो वापस 93-94 पर्यंत आलेला आहे. रुपया कोलमडलेला आहे. यामुळं काय होतं, तर फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते डॉलरमध्ये पैसे गुंतवतात. आपल्या इथल्या शेअर मार्केटमधून पैसे काढतात आणि बाहेर जाऊन ते गुंतवतात. या सगळ्यामुळं पुन्हा काय होतं, डॉलरची मागणी वाढते आणि आपला रुपया पुन्हा कमकुवत होतो. आता या सगळ्या प्रॉब्लेम असताना आपल्या इकडं मोफतच्या रेवड्या सुद्धा वाटलेल्या जातात आणि आपली तिजोरी जी आहे ती रिकामी केली जाते. आता आपल्या राजकारणाचा विषय बघा. सरकार निवडणुकीच्या तोंडावर लाखो कोटी रुपयांच्या रेवड्या वाटतं. कोणाला मोफत वीज, कोणाला रोख पैसे देतं, तर कोणाला एखाद्या योजनेच्या नावाखाली पैसे दिले जातात. आता या सगळ्या रेवड्या ज्या आहेत, कोणाला गॅस फुकट, कोणाला वीज फुकट, कोणाला प्रवास फुकट, हे आपल्याला ऐकायला जरी बरं वाटत असलं तरी या सगळ्यामुळं खरा फटका बसतो. आता हा फटका कुठं बसतो, तर शिक्षणावर आणि आरोग्यावर जो खर्च व्हायला पाहिजे, या सगळ्यामुळे शिक्षणाचा आणि आरोग्याचा बट्ट्याबोळ होतो. लाखो कोटी रुपये इथं उडवले जातात. आपल्या पोरांच्या शाळेसाठी किंवा दवाखान्यासाठी पैसे उरत नाहीत. म्हणजेच GDPच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर जो काही खर्च गेला पाहिजे त्यासाठी पैसे उरत नाहीत. दक्षिण आफ्रिकेसारखा देश जो आहे तो शिक्षणावर 6% खर्च करतो
अमेरिका, जपान किंवा इतर देश सोडून द्या. दक्षिण आफ्रिकेसारखा देश 6% GDPच्या शिक्षणावर खर्च करतो. आपण 3%च्या आत अडकलेलो आहोत. कर्जाचा डोंगर आहे. आपल्या काही राज्यात बघा, कमवलेल्या पैशातले फक्त 5% मूलभूत पायाभूत सुविधावर खर्चले जातात. बाकीचं सगळं फुकट वाटण्यामध्ये जातं आणि जुनं कर्ज फेडण्यामध्ये जातंय. आता हे म्हणजे कसं झालंय, की घरात नाही दाणा आणि गावभर तमाशा केला. अशा प्रकारची परिस्थिती काही राज्याची आहे. मूलभूत सुविधावर पैसे खर्च करण्यापेक्षा फुकटच्या रेवड्यांमध्ये पैसे खर्च केले जातात. सामान्यांच्या ताटात नेमकं या सगळ्यामुळे काय पडणार आहे? रुपया 95 रुपयांपर्यंत डॉलरच्या तुलनेमध्ये घसरलेला होता. या सगळ्यामुळं महागाईचा भडका उडतो. काय होतं तर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या की ट्रकचं भाडं वाढतं. ट्रकचं भाडं वाढलं की ट्रान्सपोर्टचा खर्च जो आहे तो ऑटोमॅटिक पूर्णपणे वाढतो. जीवनावश्यक वस्तू महाग होतात. यालाच सायलेंट टॅक्स असं देखील अर्थशास्त्रामध्ये म्हटलं जातं. आता या सगळ्यामुळं काय होणार आहे? रुपयांची घसरण झाल्यामुळं तुमच्या आमच्यावर काय परिणाम होणार आहेत? तर मोबाईल, औषधं, तुमच्या हातात असणारा जो काही मोबाईल आहे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत किंवा दवाखान्यातली मोठी जी औषधं आहेत, ज्या वस्तू बाहेरून येतात, डॉलरमध्ये ज्या वस्तू आपल्याला विकत घ्याव्या लागतात, त्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर 2027-28 पर्यंत पुन्हा भारत 4थ्या आणि 3ऱ्या नंबरवर जाऊ शकतो याच्यामध्ये किंवा याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. आपली अर्थव्यवस्था थकलेली नाही. सध्या आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपली जी अर्थव्यवस्था आहे ती विकसित देशांच्या तुलनेमध्ये सुद्धा आपला विकास दर चांगला आहे. त्यामुळं फुकट देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत बंद करून शाळा, कॉलेज, दवाखाने, कंपन्या उभारण्यामध्ये हा पैसा खर्च केला पाहिजे. इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हा पैसा खर्च केला गेला पाहिजे. मूलभूत सोयी-सुविधांवर हा पैसा जो आहे तो खर्च केला गेला पाहिजे. मोफतच्या रेवडी सिस्टीममुळं गॅस फुकट, वीज फुकट, बस फुकट, प्रवास फुकट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारताला खाईमध्ये ढकलणाऱ्या आहेत. या सगळ्यामुळं त्याचा बोजा वाढतो. रुपया घसरल्यामुळं आयात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या महाग होतात. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे डिझेल आणि पेट्रोल महाग होतं. ज्याचा सगळ्याचा परिणाम मी ज्याप्रमाणे सांगितलं वाहतूक खर्चावर होतो आणि पर्यायानं आपल्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत या सगळ्याचे भाव वाढत चालतात. याला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये सायलेंट टॅक्स किंवा छुपी करवाढ असं म्हटलं जातं. आता ज्या कुटुंबातली मुलं परदेशामध्ये शिकायला आहेत किंवा शिकायला जाणार आहेत त्यांच्यासाठी रुपयांची झालेली ही घसरण म्हणजे मोठं आर्थिक संकट आहे. आता ज्या मुलाला पूर्वी काही पैसे टाकत होतो त्याला आता 10 ते 15% रक्कम जी आहे ती जास्त मोजावी लागणार आहे. कारण रुपयांची घसरण झालेली आहे. त्याला तितके डॉलर तिथं मिळणार नाहीत. आता ₹95 किंवा ₹93 दिल्याच्या नंतर $1 मिळेल. त्याच्यामध्ये ₹1-2 व्होलटाईल होत राहतं. पण एवढी घसरण झालेली आहे. त्यामुळं भारतात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तू किंवा जे काही औषधं आयात केली जातात, डॉलरमध्ये जे काही आपण घेणार आहोत, ते सगळं महाग होणार आहे. सामान्यांचं बजेट या सगळ्यामुळं कोलमडलं जातं. एक तर आधीच भारत प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये मागं आहे अमेरिकेच्या तुलनेमध्ये. अमेरिकेचं प्रतिव्यक्ती उत्पन्न $94,400 इतकं आहे, तर ब्रिटनचं 61,000च्या पुढं आहे. जपानचं $35,700च्या पुढं आहे. चीनचं 14,000च्या पुढं आहे. तर भारत 2,800 ते 3,000च्या दरम्यान भारताचं प्रतिव्यक्ती उत्पन्न आहे. हे मी सांगितलं डॉलरमध्ये. रुपयामध्ये कन्व्हर्ट केलं तर भारतीय उत्पन्न 2.5 लाखाच्या जवळ जातं. अमेरिकेच्या तुलनेमध्ये भारताचं जे प्रतिव्यक्ती उत्पन्न आहे ते 33 पटीनं कमी आहे. जरी भारताच्या प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढीचा दर जो आहे तो 5.1% असला तरी विकसित देशांच्या तुलनेमध्ये विकसित देशांच्या पातळीवर जाण्यासाठी भारताला अजून अनेक दशकं वाट बघावी लागू शकते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारत 2027-28 पर्यंत ब्रिटन आणि जपानला पुन्हा मागे टाकू शकतो. परंतु ही प्रगती चिरस्थायी राहण्यासाठी रुपयांची स्थिरता, वित्तीय शिस्त राखणं महत्वाचं आहे आणि आगामी काळातलं भारतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान तेच आहे.